नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाढत्या मुलांच्या पोषणाची चिंता असते, नाही का? पण आता काळजी करायचं कारण नाही, कारण आज आपण एक अशी आहार योजना बघणार आहोत जी बनवायला सोपी, चवीला मस्त आणि पौष्टिकतेने भरपूर आहे. चला तर मग आपल्या मुलांच्या निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलूया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, बरोबर? पण आता चिंता सोडा, कारण यातून आपल्याला एक एकदम सोपा आणि प्रभावी उपाय मिळणार आहे. चला मग सुरुवात करूया. तर ही आहे आपल्या मुलाच्या संपूर्ण दिवसाची एक पौष्टिक रूपरेषा. यात प्रत्येक जेवणाची वेळ अशी ठेवली आहे की मुलांची एनर्जी आणि उत्साह दिवसभर टिकून राहील. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एका दमदार आणि पौष्टिक पदार्थाने, कारण सकाळचा पहिला घास तोच मुलांच्या संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा ठरवतो. तर सकाळी उठल्या उठल्या काय देता येईल? इथे काही अगदी सोपे आणि पौष्टिक पर्याय आहेत, जसं की 1 कप दूध जे हाडं मजबूत करतं, किंवा एक उकडलेलं अंड जे मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं प्रोटीन देतं. आणि हो, केळ्यासारखं एखादं हंगामी फळ तर लगेचच एनर्जी देतं. यापैकी कोणताही एक पर्याय निवडला तरी दिवसाची सुरुवात एकदम आरोग्यदायी होईल. म्हणजे बघा, या पहिल्या आहारामुळे मुलांच्या शरीराला एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळतो, त्यांची एनर्जी लेव्हल वाढते आणि ते दिवसभर एकदम उत्साही राहतात. बरं, आता वेळ झाली आहे सकाळच्या मुख्य जेवणाची. हा नाश्ता मुलांच्या अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी लागणारी सगळी एनर्जी पुरवतो. हे बघा, एक परिपूर्ण आणि संतुलित ताट कसं असावं. वरण भात म्हणजे आपली डाळ भात, यातून कर्बोदकं आणि प्रथिनं मिळतात. त्यावर थोडंसं तूप आणि लिंबू पिळलं की चव पण वाढते. सोबत पालेभाजी जी जीवनसत्व पुरवते, आणि कोशिंबीर जी पचनाला मदत करते. झालं की नाही एक कंप्लीट मील. हे जेवण पचायला एकदम हलकं आहे, पौष्टिक आहे आणि चविष्ट तर आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर मुलांना ते आवडतं. ठीक आहे, आता वळूया दुपारच्या जेवणाकडे, म्हणजे शाळेच्या डब्याकडे. शाळेत मुलांची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी हा डबा खूप महत्त्वाचा आहे. घरचा डबा आणि बाहेरचं जंक फूड यात फरक तर आहेच. घरचा डबा मुलांना दिवसभर टिकणारी एनर्जी देतो, तर बाहेरचे पदार्थ फक्त तात्पुरती चव देतात आणि नंतर आळस आणतात. म्हणूनच घरचा पौष्टिक डबा हाच बेस्ट ऑप्शन आहे. थोडक्यात काय, तर दुपारच्या या पौष्टिक जेवणामुळे मुलं शाळेत जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतात आणि दिवसभर एकदम उत्साही राहतात. आता बघा, दुपारच्या खेळानंतर मुलांची एनर्जी साहजिकच कमी होते आणि मग त्यांना गरज असते एका पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याची, जो त्यांना परत एकदा फ्रेश करेल. आणि त्यासाठी हे काही गोड पण हेल्दी ऑप्शन्स आहेत. गुळाचा शिरा, पौष्टिक लाडू किंवा चिक्की यांसारखे पदार्थ मुलांची गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण करतातच, पण सोबत पोषण आणि ऊर्जाही देतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हा नाश्ता फक्त पोट भरण्यासाठी नाहीये, तर मुलांचा थकवा दूर करून त्यांना संध्याकाळसाठी पुन्हा तयार करतो, पुन्हा चार्ज करतो. चला आता वळूया संध्याकाळच्या आहाराकडे. दिवसभराच्या धावपळीनंतर आता असं जेवण हवं जे पौष्टिक तर असेलच, पण पचायलाही अगदी हलकं असेल. अनेकदा काय होतं, मुलांना रात्रीच्या जेवणाआधीच भूक लागते. अशावेळी हा एक हलका आणि पौष्टिक पर्याय देता येतो, आणि ही एक चांगली संधी आहे त्यांच्या आहारात भाज्या वाढवण्याची. उदाहरणार्थ, मुलांच्या आवडत्या नूडल्समध्येच भरपूर भाज्या घालून त्यांना चविष्ट आणि पौष्टिक बनवता येतं. किंवा रव्यापासून बनवलेला शेवयाचा सांजा हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. आणि आता बोलूया दिवसाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या जेवणाबद्दल. हे जेवण हलकं पण पौष्टिक असायला हवं, जेणेकरून झोपेत शरीराची वाढ आणि दुरुस्ती व्यवस्थित होईल. रात्रीच्या जेवणात काय असू शकतं? आपली साधी पोळी, पिठलं म्हणजे बेसन आणि कांद्याच्या पातीची एक सोपी भाजी, सोबत एखादी हलकी पालेभाजी आणि थोडा भात. बघा, हे जेवण पचायला किती सोपं आणि तरीही किती पौष्टिक आहे. आणि असं हलकं जेवण शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचं असतं, ज्यामुळे मुलं दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश आणि आनंदी उठतात. आणि आता दिवसाच्या अगदी शेवटी एक सोपी पण अत्यंत महत्त्वाची सवय, जी मुलांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी मुलांना फक्त 1 कप कोमट दूध द्या. ही तर आपल्याकडे खूप जुनी, म्हणजे अगदी आजी-आजोबांच्या काळापासून चालत आलेली आणि तितकीच प्रभावी सवय आहे. या कोमट दुधामुळे होतं काय, की मुलांना शांत आणि गाढ झोप लागते, ज्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते. आणि एवढंच नाही, तर दुधातल्या कॅल्शियममुळे त्यांची हाडं सुद्धा मजबूत होतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मुलांच्या ताटातला प्रत्येक घास हा त्यांच्या निरोगी भविष्यातली एक गुंतवणूक आहे. या आहार योजनेचं पालन करून आपण त्यांना एक सुंदर आणि आरोग्यदायी आयुष्य नक्कीच देऊ शकता.